हॅलो, मी श्रीपाद. सुरुवातीला देवव्रत रेखे यांचं सगळीकडे कौतुक झालं. सोशल मीडियावर लोकांनी त्यांना उचलून धरलं. वा, अप्रतिम, अभिमान अशा प्रतिक्रिया व्हावू लागल्या. खुद्द पंतप्रधानांनी त्यांना बोलून त्यांना पुरस्कार प्रदान केला. जशी जशी त्यांची ख्याती वाढली, त्यांचा प्रकाश दूरवर पसरू लागला, तसं तसं जळणाऱ्यांची सावली पण वाढत गेली. ज्यांच्या हातून काहीच होत नाही तेच लोक सरळ विषारी शाब्दिक बाण सोडू लागले. आणि मग त्याच लोकांनी हेटाळणी सुरू केली. याचा काय उपयोग? हे कशाला? हे शो ऑफ आहे. त्यांच्याकडनं त्यांचं कौतुक नाहीसं करण्याचा प्रयत्न करण्यात आला, आदर नाहीसा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि उरला फक्त मत्सर. एक गोष्ट कळत नाही, देवव्रत रेख्यांनी दंडकर्म पद्धतीने 2000 वेदमंत्र उलटसुलट पाठ करून दाखवले आणि तुम्हाला त्यातच त्रुटी शोधायच्या आहेत. तुम्ही एक साधा पाडा उलटा म्हणून दाखवू शकता का? की इतरांचं यश पाहून तुमची कमतरता उघडी पडते म्हणून तुम्ही चिडता? वेद म्हणजे धर्म नाही, वेद म्हणजे मानवजातीचं पहिलं विज्ञान आहे, पहिली नीती, पहिला विचार, पहिली प्रकाशरेखा आहे. माइंडफुलनेस, सायकोलॉजी आणि एनर्जी सायन्स हे आज आधुनिक जग सांगतं आहे, पण हे वेदांनी हजारो वर्षापूर्वीच सांगितलं होतं. वेद शिकवतात अंतःकरण विशाल ठेवा, आणि तुम्ही तेच ठेवता संकुचित आणि मत्सराने भरलेलं. वेद म्हणतात चेतना उंचवा, तुम्ही उंचवता फक्त निंदा. प्रश्न देवव्रत रेखे यांचा नाहीच आहे, प्रश्न तुमचा आहे. दुसरा चमकला की तुमचं मन का इतकं काळवंटं? कौतुक नाही जमलं तरी चालेल, पण विद्येचा तिरस्कार करायला तुम्ही कोण?